त्यांनी इथून काढले देखील आहेत. आपण जर बघितलं तर अशा पद्धतीने हे सगळे मराठा बांधव या ठिकाणी आहेत. पोलीस त्यांना सगळ्यांना सूचना देत आहेत. या संपूर्ण रस्त्यावरचे जे गाड्या आहेत ते रिकामे करा. हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू करा. कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन व्हावं यासाठी पोलीस त्यांचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असे कोर्टाचे आदेश आहेत आणि त्याचंच या ठिकाणी पालन होताना या ठिकाणी दिसतोय. आपण बघतोय वरिष्ठ अधिकारी स्वतः या ठिकाणी आहेत आणि पोलीस फोर्स सातत्याने त्यांना देखील या ठिकाणी फोन येत आहेत. मनोज जरंगे पाटील यांच्याशी देखील. दादा, काय सध्या सूचना मिळत आहेत तुम्हाला, काय सांगतायत पोलीस? मला गाडी वाशिम पार्किंगला पाठवायला सांगितलं इथं याला. मनोज दादांनी काही सांगितलं आहे का या संदर्भात? आता आम्हाला इशारा मिळाला म्हणून आम्ही चाललोय वाशिम पार्किंगला. आता ही गाडी कुठं जाणार आहे, कसं असणार आहे व्यवस्था पुढची? आता वाशिम पार्किंगला जाऊन तिथं थांबणार आहे, तिथून परत ट्रेनने येऊन जाऊन करणार आहे. म्हणजे या गाडीमध्ये काय नक्की? या गाडीत पेरू आणला होता, पेरू. अर्थात जेवणाच्या वस्तू आहेत सगळ्या. या सगळ्या वाहनांमध्ये जसं सातत्याने ते सांगतायत मराठा बांधव की या सगळ्या वाहनांमध्ये जे इथं आझाद मैदानाच्या समोर उभे आहेत त्याच्यामध्ये खाण्याच्या व्यवस्था, अर्थात जे भाकऱ्या गावाकडून आलेले जेवण गावाकडून आलेले आहेत. आणि आपण बघतोय अजून या ठिकाणी परत पुढं पोलीस सगळ्यांना सांगतायत, विनंती करतायत. अनाउन्समेंट या ठिकाणी सातत्याने त्यांच्याकडून केली जाते आणि कुठेतरी मराठा बांधवांनी हे ऐकावं यासाठी पोलीस सूचना देत आहेत आणि मराठा बांधव संपूर्ण सूचनांचं पालन करतायत, ऐकतायत. काल सुद्धा ज्या पद्धतीने कोर्टाने काही सूचना दिल्या त्यानंतर मराठा बांधवांकडून त्याचं पालन करण्यात आलं. आणि आता जरी बघितलं तर या रस्त्यावरून जी ॲम्ब्युलन्स आली आहे त्याला देखील योग्य पद्धतीने मराठा बांधवांकडून रस्ता करून दिला जातोय. लवकरात लवकर ती पास व्हावी यासाठी प्रयत्न या ठिकाणी होतोय. तर दुसऱ्या बाजूला पोलीस या सगळ्या मराठा बांधव जे गाड्या उभ्या आहेत या सगळ्या गाड्यांमध्ये खरं तर जेवणाचे साहित्य आहे, जेवणाची वस्तू आहेत आणि त्यामुळेच हे गाड्या सगळ्या इथं उभ्या आहेत असं या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि जर हे आंदोलन पुढे सुरू ठेवायचं असेल तर आम्ही जेवायचं काय असा प्रश्न या सगळ्या आंदोलनकर्ते पोलिसांना विचारतायत. पोलीस परंतु आता सांगतायत की कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन व्हावं यासाठी आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही 3 वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी करा असं देखील या ठिकाणी सांगितलं जात आहे. जर आपण बघितलं तर मराठा बांधवांना हे सगळे पोलीस काही वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे. या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय पोलीस मराठा बांधवांकडून ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला जातोय. मी सांगत होतो काही वेळापूर्वी रस्त्यावर जे कचरा पडले आहेत ते देखील त्यांच्याकडून आता उचललं जात होतं. काही वेळापूर्वी आपण ॲम्ब्युलन्स बघितली, त्या पद्धतीने रस्ता करून देण्यात आला या ॲम्ब्युलन्सला देखील आणि एक पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं आम्ही पूर्णपणे पालन करू. मराठा बांधव होतोय आणि पोलीस जी सूचना दिली जातात आहे त्या पद्धतीने पोलीस आता पोलिसांना या मराठा बांधव सूचना देत आहेत आणि या सूचनांचं पालन या मराठा बांधव होताना दिसतोय. काही पूर्वी एक मराठा बांधव या ठिकाणी त्यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे रंगे पाटील दिले आणि त्या गाड्या सुद्धा हलवले जात आहेत. पुढे आपण बघतोय या ठिकाणी इथं
काही जे आयोजक आहेत काळकुटे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधायचा प्रयत्न करू. मराठा बांधव या ठिकाणी त्याचवेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले पोलीस त्यांना विनंती करतायत आणि आपण बघतोय सगळेजण संपूर्ण रस्ता जो आहे हा या रस्त्यावर ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आलेली आहे. रस्त्याची पूर्ण बघितलेलं आहे की कुठपर्यंत गाड्या उभ्या आहेत आणि कशा पद्धतीने लवकरात लवकर जे कोर्टाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत, आदेश देण्यात आलेले आहेत त्याचं पालन करण्यात यावा. आपण इथं बघतोय काही जे जमलेले होते तिथं आयोजक ते आलेले आहेत आणि त्यांचं नक्की काय म्हणणं आहे आपण बघतोय. काय झालं? आणि आपण जर बघितलं तर जी ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्स मध्ये काहीच नाही लोकांना मराठ्यांच्या या सगळ्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की ॲम्ब्युलन्स आणली जाते रिकामी आहे.